मोहन राकेशचं नाटक केलं होतं आणि ते त्यावेळेला गाजलं होतं. मला चांगलं आठवतंय, तुमच्या भूमिकाही त्याच्यातल्या गाजल्या होत्या. पण तरी सुद्धा तुम्ही व्यावसायिक रंगभूमी तुम्हाला फारशी कधी आवडलेली दिसली नाही. असं का झालं? त्याचं एक कारण, तू ज्याला व्यावसायिक रंगभूमी म्हणतो ती तशी व्यावसायिक नाही. म्हणजे माझं नेहमी असं म्हणणं आहे की त्याला आपण खरं म्हणजे धंदेवाईक रंगभूमी म्हणायला पाहिजे. आणि धंदेवाईक म्हटल्या म्हणून त्याच्याकडे कुत्सितपणे बघायचं काही कारण नाही. परंतु म्हणजे फक्त धंदा हेच त्यांचं अंतिम ध्येय किंवा धंद्यासाठी मग काय वाटेल ते करायचं हे जर असेल तर माझा मार्ग वेगळा आहे हे मला स्पष्ट माहीत होतं. त्यामुळे मी तिथे जाण्याचा प्रश्न आला नाही. रमणं हे तर फार दूर राहिलं. धंदेवाईक रंगभूमीवर सुद्धा लोकांनी व्यावसायिकपणे कामं करावीत असं माझं मत आहे. तेव्हाही होतं, आजही आहे. म्हणजे नाटकाची जी संहिता असते ती चोख जशीच्या तशी, तुम्ही जशी पहिल्या प्रयोगाला करता तशीच तुमच्या 500व्या प्रयोगाला असावी, ह्याला मी व्यावसायिकता मानतो. ह्याच्यामध्ये काही मोठं पिसं लावून काही ग्रेट असण्याचा लेखकाच्या पलीकडे जाऊन ॲडिशन्स घेणं हे तुम्हाला मान्य नाही? निश्चितच नाही. लेखकाचा शब्द म्हणजे अगदी थोडक्यात उदाहरण द्यायचं, अगदी धंदेवाईक रंगभूमीवरचं उदाहरण द्यायचं तर जयवंत दळवींनी लिहिलेला शब्द, त्यांनी निवडलेली वाक्य ही विजय तेंडुलकरांच्या पेक्षा वेगळी असतात. कारण त्या दोघांचा गुणधर्म वेगळा आहे, त्यांच्या ताकदी वेगळ्या आहेत, त्यांचे अनुभव वेगळे आहेत आणि ती मांडण्याची पद्धती त्यांची त्यांची आहे. तर मी हे सगळं गोळाबेरीज करून त्या अर्थाचे जर संवाद म्हणायला लागलो जे आपल्याकडे दुर्दैवाने मोस्ट ऑफ द ॲक्टर्स करतात, मला हे मान्य नाही. आणि मग आपल्याला कुठेतरी असं वाटतं की अरे हे काहीतरी खूप वेगळंच चाललंय. मी जाऊन धंदेवाईक रंगभूमीवर नाटकं केली, माझ्या मते 2 किंवा 3च नाटकं केली. त्याच्यातला मी स्वतः केलेली नाटकं म्हणजे मुखवटे, तू म्हणालास ते मोहन राकेशचं, आणि आपलं बुवा असं आहे, ही 2 नाटकं केली. त्याच्या आधी पहिल्यांदा मी नाटक केलं होतं ते राव जगदेव मार्तंड, मोहन तोंडवळकरसाठी केलं होतं. डॉक्टर लागूंनी त्याच्यात प्रमुख भूमिका केली होती. ते नाटक 6 प्रयोगातच बंद झालं. पण आपलं बुवा असं खूप चाललं. हो, नाही, मुखवटे सुद्धा खूप चाललं. मुखवटे करण्यामागची एक साधी भूमिका होती की मला असं वाटतं की जे नाटक एक 10 वर्षापूर्वी प्रायोगिक आहे ते नाटक 10 वर्षानंतर व्यावसायिक किंवा धंदेवाईक रंगभूमीवर सर्वसाधारणपणे मान्य व्हायला पाहिजे. कारण तोपर्यंत प्रेक्षकाला वेगवेगळ्या प्रयोगांची सवय झालेली असते आणि त्यामुळे ते जर झालं तर खऱ्या अर्थाने आपला एक कुठेतरी प्रवास पुढे चालू आहे, पुढच्या दिशेने चालू आहे असं म्हणायला हरकत नाही. या विश्वासापोटी मी ते नाटक केलं आणि तो विश्वास सार्थ ठरला. आपलं बुवा असं आहे हे करण्यामागचं कारण साधं होतं. एक म्हणजे दामू बरोबर काम करायची संधी मिळणं, दामूकडून, दामूसारख्या दिग्गज दिग्दर्शकाकडून आपल्याला काही नव्याने शिकता येईल का हे शोधायची संधी त्यामुळे आम्हाला मिळत होती सगळ्यांना. आणि दुसरं, अनिकेत या संस्थेला खूपच कर्ज झाली होती तोपर्यंत, जी सगळ्याच प्रायोगिक संस्थांना असतात. तर ही जी काय लाल मधली फिगर आहे ही आपण काढून टाकू शकतो का, कशा पद्धतीने काढता येईल, असं जेव्हा विचार झाला तेव्हा हे नाटक आमच्या पुढे आलं होतं. आणि दामू बरोबर काम करून आपण जर हे नाटक केलं तर आपल्या पद्धतीने, छान पद्धतीने करून सुद्धा एक अनिकेतची सगळी कर्ज आपण फेडून टाकू शकतो, ह्या विश्वासाने आम्ही ते नाटक केलं. त्याप्रमाणे अनिकेतची सगळी कर्ज फिटली. एवढंच नाही तर त्याच्यातून आलेला पैसा घेऊन आम्ही त्याच्यानंतर राशमान हे नाटक केलं. एवढंच नाही तर अगदी अभिमानाने आज मला असं सांगावं असं वाटतं की त्याच पैशातून, आपलं बुवा असायमध्ये कमावलेल्या पैशातूनच आम्ही बादल सरकारांचा महोत्सव, तुला आठवत असेल, तू होतास, बादल सरकारानं बोलवलं होतं आणि त्यांचा महोत्सव आम्ही छबिलदासला केला. हा फक्त अनिकेत या आपलं बुवामध्ये असलेल्या पैशातून करू शकला. पण अजूनही असं वाटतं की तुमची पहिली आवड जी आहे ती नाटकच आहे. पुण्यात असून सुद्धा तुम्ही आता तेंडुलकर फेस्टिवल भरवता, त्याच्या आधी मला वाटतं दुबेंचा फेस्टिवल पण तुम्ही केला होता. नाही, त्याची सुरुवात आम्ही बादल सरकारपासून केली. बादल सरकार केला, त्याच्यानंतर विजय तेंडुलकर केले, त्याच्यानंतर मणिपूरहून आम्ही रतन थियमला बोलवला. रतन थियम हा आंतरराष्ट्रीय स्तरावर अत्यंत ख्यातनाम असा दिग्दर्शक आहे आणि आपल्या भारतीय रंगभूमीला त्यांनी जे काही दिलंय ते अप्रतिम आहे. ते आपल्या मराठी प्रेक्षकांना कळावं म्हणून त्याचा महोत्सव आम्ही केला. त्याच्यानंतर गेल्या वर्षी
कर्नाटकची बी जयश्री, तिचं काम आम्ही पुढे आणलं. किंवा त्याच्या बरोबरीने मराठी संगीत रंगभूमी आणि कन्नड संगीत रंगभूमी याचं काय नातं होतं, एकमेकामध्ये काय देवाणघेवाण होती, हा इतिहासही कुठे थोडा पारखून घ्यावा. आणि आज मराठी रंगभूमीची जी दैनावस्था झाली आहे किंवा ऊर्जितावस्था आहे, असं आपण जी काही अवस्था आहे ती का नेमकी आहे हे आपल्याला शोधता येईल का, ह्याचा शोध घेता येईल का, हे करावं या पण हा उद्देशाने. शोध लागला तुम्हाला? का झालाय? कारण मी बघितलं तुमच्या महोत्सवानं अगदी ऑडिटोरियम फुल असतं. तेंडुलकर महोत्सवाला प्रचंड गर्दी झाली होती आणि इतरही महोत्सवांना चांगला प्रतिसाद होता. त्याच वेळेला आपण बोलत होतो की मराठी नाटकाला प्रेक्षक मिळत नाही, प्रेक्षकाची अभिरुची घसरली आहे वगैरे वगैरे. तर काय नेमका हा काय प्रकार आहे? मराठी प्रेक्षकांनी वेगळ्या चाकोरी बाहेरच्या दर्जेदार उपक्रमानं नेहमीच प्रतिसाद दिलेला आहे, सुंदर प्रतिसाद दिलेला आहे. असं असून आपण जर वेगळं काही न देता तेच तेच गुळगुळीत, घासून गुळगुळीत झालेलं, मग त्याच पद्धतीचे विनोद, त्याच पद्धतीचं हेच जर करत असलो तर प्रेक्षकांच्या नावाने ओरडा करण्यात मला तरी काही अर्थ दिसत नाही. म्हणजे परवाच बोलत असताना मी एक मराठी रंगभूमीबद्दल, पूर्वी बोललं गेलेलं, नवं काही नाही, पण त्याची आठवण झाली की पडदा उघडला, पडदा उघडल्यानंतर स्थळ दिवाणखाना, फोन वाजतो, तिकडे साफसूफ करणारा नोकर फोन उचलतो आणि फोनवरून ते घर कोणाचं आहे, मग घरात आत्ता लोक नाहीत ते का नाहीत, ही सगळी माहिती फक्त त्या टेलिफोनच्या द्वारे देतो. हे टोकाचं उदाहरण म्हणून जरी घेतलं तरी ह्याच्यापेक्षा वेगळं असं नाटक आपलं कुठे फार गेलंय का धंदेवाईक रंगभूमीवरचं, हा जर विचार आपणच केला आणि आत्मशोध घेतला तर मला वाटतं आपल्याला कारणं उघड उघड दिसतील. आणि कदाचित म्हणूनच तुम्ही मराठी नाटक आता करत नाही. मराठी नाटक करत नाही याचं आणखी एक कारण कदाचित अशी संहिता मला आत्ता कुठे अशी दिसत नाहीये. तशी दिसली तर मी पुन्हा नव्याने निश्चित करेन. म्हणजे आत्ता नवीन जो महोत्सव मी भरवायला घेतलाय, हाती घेतलाय, त्याचं सूत्र आहे शब्दान पल्याडची रंगभूमी. म्हणजे थिएटर बियॉन्ड वर्ड्स. रंगभूमीची स्वतःची अशी एक भाषा असते असा माझा दृढ विश्वास आहे. म्हणजे जी भाषा मग आपल्या बोलीभाषेच्या पलीकडे, मग तो मराठी आहे, हिंदी आहे, बंगाली आहे, ह्याच्या खूप पलीकडे जाते आणि ती रंगभूमीची स्वतःची भाषा असते. आणि म्हणून रंगभूमीवरचं जे काही एक रसायन असतं किंवा रंगभूमीवरचं जे आपण त्याची जादू म्हणतो, त्या ज्या काही मोमेंट्स असतात, थिएट्रिकल मोमेंट्स, त्या रंगभूमीच्या भाषेतून आलेल्या असतात. तर ही भाषा आपण पुन्हा एकदा शोधू शकतो का, या उद्देशाने यावर्षीचा नाट्य महोत्सव मी आयोजित करतोय.